कर्नाटक सरकारकडनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भामध्ये हालचाली सुरू आहेत आणि उंची वाढवण्याच्या निर्णयाला कोल्हापूर, सांगली आणि सातारामधल्या स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। अलमट्टी धरणाच्या अडचणीसंदर्भामध्ये आज राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहे। अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधामध्ये आज कोल्हापूर आणि सांगलीतल्या लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि दुपारी 3:30 वाजता जलसंपदा विभागाच्या दालनामध्ये ही बैठक होईल। मात्र या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, अलमट्टी धरणाची उंची हा नेहमीच वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे, तर त्या संदर्भामध्ये आज या बैठकीचं महत्त्व काय आहे? नक्कीच 2005 असेल, 2019 असेल किंवा मग 2024 असेल, आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात पुराचा फटका हा कोल्हापूर आणि सांगली, सातारा परिसरातल्या लोकांना हा बसताना आपल्याला पाहायला मिळालेला होता। एकूणच आत्ताची जर का अलमट्टीची उंची पाहायची तर ती 519 मीटरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते। 5 मीटरनी अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानंतर 524 पर्यंत होणार आहे आणि त्यामुळे कुठंतरी कराडपर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि त्याचा मोठा फटका हा शेतकरी असेल, सर्वसामान्य वर्ग असेल त्यांना बसताना पाहायला मिळेल आणि त्यामुळेच कुठेतरी याचा विरोध जो आहे तो सर्व पक्ष आपल्या इथं करताना पाहायला मिळत आहेत। आज या संदर्भात बैठक देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं बोलवण्यात आलेली आहे। सर्वपक्षीय ही बैठक आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच अधिकृतपणे जर का पाहायचं तर काही निमंत्रितांमध्ये एकही विरोधकांचं नाव आपल्याला पाहायला मिळालेलं नव्हतं। मात्र काही जणांना फोन करण्यात आल्याचं देखील कळतं आहे आणि काही विरोधकांना या संदर्भात निमंत्रण देखील देण्यात अभिषेक, म्हणजे औपचारिकरित्या काही विरोधी पक्षातल्या नेत्यांची नावं नाही आहेत, हा अर्थातच एक वादाचा मुद्दा असू शकतो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।